लास्ट रीलमध्ये मी सगळ्यांना विचारलं होतं की अंगठी आणि नथ यापैकी तुम्हाला काय बघायला आवडेल, तर मोस्ट ऑफ टाईमची हीच कमेंट आली होती की आम्हाला नथ पाहायची आहे. तर त्यामुळे आज आपण तुमच्यासाठी नथ मेकिंगचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि क्रिएटिव्ह हँड्स आर्ट अँड क्राफ्ट या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पारंपरिक चापाची नथ म्हणजेच प्रेसिंगची नथ कशी बनवायची, तीही अगदी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने. तर आज आपण ही नथ रिक्रिएट करणार आहोत. या नथीच्या मागे एक स्टोरी आहे, ती मी तुम्हाला व्हिडिओत सांगेलच. चला तर मग नथ बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. 18 गेज वायर, 2.5 किंवा 3 mm चे मोती, 0 mm चे गोल्डन मणी, त्यानंतर 1 mm चे गोल्डन मणी, त्याचबरोबर 3 mm चे गोल्डन मणी, त्यानंतर ड्रॉप शेप क्रिस्टल स्मॉल साईजचा, त्यानंतर 4 mm चा राऊंड क्रिस्टल, त्याचबरोबर 1 mm चा राऊंड क्रिस्टल. त्यानंतर लागणार आहे काही लॉरियल. तर लॉरियल कसे बनवायचे याचा व्हिडिओ चॅनेलवर आहे. आणि नथ बांधण्यासाठी आपल्याला लागणार आहे 0.3 mm ची गेज वायर. तसेच आपले जे रेग्युलर प्लायर्स आहेत ते सुद्धा इथे लागतील. इथे मी छोट्या साईजची नथ बनवत आहे म्हणून मी साईज कमी घेतली आहे. तर नथ बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला 18 गेज वायरचा 1 वीतपेक्षा कमी एवढा तुकडा कट करून घ्यायचा आहे. आता नथीसाठी आपल्याला लूप बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी राऊंड नोज प्लायर घ्यायचा आहे जेणेकरून वायर टर्न करायला सोपे जाते. आता प्लायरने 18 गेज वायरच्या टोकाला पकडून त्याला टर्न करायचं आहे आणि एक राऊंड शेप बनवायचा आहे. तो थोडंसं आपण इथे ॲडजस्ट करून घेऊया आणि पुन्हा वायर टर्न करून अजून एक राऊंड शेप तयार करायचा आहे. थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि राऊंड शेप हा प्रॉपर बनवायचा आहे. कारण नथ मेकिंगमध्ये हा खूप महत्त्वाचा भाग आहे की हे जे लूप आहे ना ते एकदम व्यवस्थित बनवता आले पाहिजे. बघा मी ते प्रेस करून घेतलं आहे आणि आता आपले लूप रेडी झाले आहे. त्याला आपण बाहेरच्या बाजूला टर्न करून घेऊया. पण टर्न करताना जी ओपन बाजू आहे ती आतल्या बाजूला टर्न करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा नथ घालतो तेव्हा ती आपल्याला टोचणार नाही. इथे मी टर्न करून घेतलं आहे. बघू शकता की जे टोक आहे ते मी आतल्या बाजूला केलं आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला नथ टोचणार नाही असं टर्न करून घेतलं आहे. आता आपण 0.3 mm च्या वायरचा 1 मीटर एवढा तुकडा कट करून घेतला आणि 18 गेज वायरवरती ठेवून 4 ते 5 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळी गुंडाळताना आपल्याला वायर ही घट्ट खेचून घ्यायची आहे आणि जो आपला वरचा लूप आहे त्याच्या भोवती ती वायर घेऊन जायची आहे. अशा प्रकारे आपण 4 ते 5 वेळा वायर गुंडाळून घेतली आणि हा जो स्टार्टिंगचा एक्स्ट्रा तुकडा आहे वायरचा तो आपण इथे कट करून घेऊया. त्याच्यानंतर आता आपण 0.3 mm च्या वायरमध्ये 3 mm चा जो मोती आहे आणि 0 mm चा गोल्डन मणी असे ओवून घ्यायचेत आणि नेहमीप्रमाणे मोती खालच्या टोकाला घेऊन गोल्डन मणी सोडून फक्त मोतीमधून 0.3 mm ची वायर पास करून घ्यायची आहे. व ती पास करून घेताना घट्ट खेचून घ्यायची आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आता मी पुन्हा 3 mm चा मोती आणि 0 mm चा गोल्डन मणी वायरमध्ये ओवून घेतला आहे आणि त्याला खालच्या टोकाला नेऊन घट्ट पकडून घेतले आहे. त्यानंतर गोल्डन मणी सोडून मोतीमधून वायर पास करून घट्ट खेचून घेत आहे. आता वायर ही मोठी असल्या कारणाने खेचत असताना काळजी घ्यायची जेणेकरून ती टर्न आणि ट्विस्ट होणार नाही आणि ती व्यवस्थित असं मोती पकडून ती घट्ट खेचून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपले 2 मोती इथे होऊन झालेत. अशाच प्रकारे सेम पद्धतीने आपण बाकीचे मोती आणि मणी आहेत ते एका बाजूला एक असे होऊन अरेंज करून घ्यायचे आहेत. इथे एक गंमत मी तुम्हाला सांगते की मी या
सेम डिझाईनची नथ ही व्हिडिओ जो आहे जो यूट्यूबवरतीच पाहिला होता आणि त्यापासून मी ती नथ तयार केली होती आणि बनवून झाल्यानंतर ती टेबलवर तशीच ठेवली होती आणि मी माझ्या दुसऱ्या कामाला लागली. थोड्या वेळाने माझी जी 2.5 वर्षाची मुलगी आहे ती उठली आणि तिने ती टेबलवरची नथ पाहिली. मला नाही माहीत तिला कुठून सुचलं, पण तिने ती नथ मला तिला घालायला सांगितली. मी तिचा फोटोसुद्धा तुम्हाला इथे साईडला दाखवते. तिने पहिल्यांदा नथ घातली होती व ती तिला एवढी आवडली की तिने स्वतःहून मला सांगितलं की अशी सेम छोटी नथ बनव. म्हणून मी सेम छोटी नथ बनवली आणि तिला ती फार आवडली आणि तिने घातलेली नथ पाहून मला भरपूर लहान मुलींसाठी नथीच्या ऑर्डर आल्या होत्या आणि तिथूनच कुठेतरी माझी नथ बनवण्याची सुरुवात झाली होती. तर त्या ताई जर आज माझा हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा की मला त्यांच्याप्रमाणे नथ बनवायला जमले की नाही आणि त्यांच्यामुळेच मी इन्स्पायर होऊन ही ज्वेलरी मेकिंग स्टार्ट केली. तर बघा, अशा प्रकारे एका बाजूला एक असे 10 मोती आपल्याला अरेंज करून घ्यायचे आहेत व आता ड्रॉप शेपचं एक क्रिस्टल घेऊन तो 18 गेज वायरमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यासाठी आधी वायर कुठे वाकडी असेल तर ती आपण थोडीशी सरळ करून घ्यायची आहे. आता मोत्यांना क्रिस्टलच्या भोवती राऊंड शेपमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि जो पहिला मोती आहे त्याच्या भोवती एक राऊंड मारून ते फिक्स करून घ्यायचे आणि आता उरलेली जी वायर आहे ती सगळ्या मोतींच्या भोवती झिगझॅगमध्ये फिरवून शेवटी खेचून घ्यायची आहे, जेणेकरून जो आपला हा ड्रॉप शेपचा क्रिस्टल आहे त्याच्या भोवती सगळे मणी हे व्यवस्थित घट्ट बसतील. आणि आता जी वायर आहे ती आपण थोडी ॲडजस्ट करून घेऊया आणि खेचून मणी फिक्स करून घेऊया. आता वायर मागच्या बाजूने खाली घेऊन बेस वायर जी आहे आपली त्याच्या भोवती 2 ते 3 वेळा गुंडाळून घ्यायची आहे, जेणेकरून जो आपला ड्रॉप शेपचा क्रिस्टल आहे तो बेस वायरवरती फिक्स होईल. आता वायर खालच्या बाजूने आपण वरच्या बाजूला काढून घेऊया आणि तुम्ही ते बघू शकता की मी वायर वरच्या बाजूला काढून घेत आहे आणि त्यानंतर आपण त्या वायरमध्ये 1 mm चे गोल्डन मनी ओवून घ्यायचे. तर आता आपल्याला ह्या ड्रॉप शेपचा जो क्रिस्टल आहे तो कवर होईल एवढे मनी आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. आणि आता जी आपली मणी आहेत ते सगळे ओवून झालेत. त्यानंतर आपली उरलेली वायर पकडून त्या मण्यांचा असं प्रॉपर अरेंज करून घ्यायचं आणि त्या मण्यांचा जो लूप आहे तो घट्ट त्याच्यावरती बसवून नंतर जी वायर आहे आपली हा लूप आहे ते 2 ते 3 वेळा गोल फिरवून घ्यायचा, म्हणजे त्यातले जो गॅप असेल तो निघून जाईल आणि क्रिस्टलच्या भोवती मणी हे घट्ट बसतील. त्यानंतर आपल्याला 0.3 mm ची जी रॅपिंग वायर आहे ती खालच्या बाजूने वरच्या बाजूला म्हणजेच 1 mm चे जे मणी आहेत त्यांच्या जवळ काढून घ्यायचे आहे व पुन्हा 2 मोत्यांच्या मधून खाली पास करून घ्यायची आहे. आता पुन्हा वायर खालून वरच्या बाजूला पास करून घ्यायची आहे आणि मोत्यांच्या मधून खाली पास करायचे आहे. अशा प्रकारे आपले जे एवढे गोल्डन मनी आहेत हे फिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर तुम्ही इथे पाहू शकता की आपले जे गोल्डन मणी आहेत आणि मोती आहेत त्यांना आपण बेस वायरवरती एकदम फिक्स करून घेत आहोत. आणि हे फिक्स करताना देखील काळजी घ्यायची आहे की वायर टर्न होणार नाही. त्यानंतर आपली जी रॅपिंग वायर आहे ती पुन्हा बेस वायरच्या वरती गुंडाळून घ्यायची 2-3 वेळा आणि बेस वायरला आता आपण एक कर्व शेप द्यायचा आहे. आता कर्व शेप देताना नेहमी लक्षात ठेवायचं की तो उजव्या बाजूने द्यायचा, म्हणजे आपल्याला उजव्या हाताच्या साईडने द्यायचा आहे. आता रॅपिंग वायरमध्ये आपल्याला 3 mm चे 6 गोल्डन मनी ओवून घ्यायचे व त्यांना राऊंड शेपमध्ये अरेंज करून
रॅपिंग वायर बेस वायरला 2 वेळा गुंडाळून घ्यायची आहे। आता राऊंड शेप हा बेस वायरवरती व्यवस्थित अरेंज करून वायर वरच्या बाजूला आणून त्याच्यामध्ये 4 mm चा क्रिस्टल ओवून घ्यायचा आहे आणि उरलेली जी वायर आहे ती पुन्हा बेस वायरला 2-4 वेळा गुंडाळून घ्यायची आहे। आता रॅपिंग वायरने गोल्डन मनी व क्रिस्टल यांच्यामध्ये स्टार क्रिएट करायचा आहे। त्यासाठी आपण 2-2 मनी घेऊन वायर रॅप करायची आहे आणि स्टार शेप क्रिएट करायचा आहे। आता स्टार शेप कसा क्रिएट करायचा याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तुम्ही तिथून पाहू शकता। आणि आपला स्टार शेप अशा प्रकारे क्रिएट झालाय। त्यानंतर रॅपिंग वायर पुन्हा एकदा 2 ते 3 वेळा बेस वायरला गुंडाळून घ्यायची आहे व उरलेल्या वायरमध्ये 3 mm चे 4 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि एक स्क्वेअर बनवून वायर वरच्या बाजूला जी घ्यायची आणि बेस वायर भोवती गुंडाळून घ्यायची आहे। आता त्या स्क्वेअर वरती आपल्याला व्यवस्थित अरेंज करून झाल्याच्या नंतर प्लस क्रिएट करायचा आहे आणि पुन्हा एकदा रॅपिंग वायर वरच्या बाजूला गुंडाळून घेऊन ती मध्ये आणायची व त्यात 1 mm चा क्रिस्टल ओवून पुन्हा वायर खालच्या बाजूला बेस वायर भोवती 2 ते 3 वेळा गुंडाळून घ्यायची आहे जेणेकरून ते सगळे फिक्स होतील। आता बेस वायरमध्ये आपण रेड, ग्रीन आणि व्हाईट लॉरियल टाकून घेणार आहोत। हे लॉरियल कसे बनवायचे त्यांचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती। त्यानंतर 4 mm चा गोल्डन मनी बेस वायरमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि रॅपिंग वायर गोल्डन मनीच्या मागून घेऊन बेस वायरला गोल्डन मनीच्या पुढे 4 ते 5 वेळा गुंडाळून घ्यायची आहे आणि गुंडाळताना प्रत्येक वेळेला ती घट्ट खेचून घ्यायची आहे आणि आपले व्यवस्थित आपण अरेंज करून बघायचं आहे आणि तेवढं पाठीमागे घट्ट खेचून वायर जी आहे ती आपल्याला घट्ट खेचून घ्यायची आहे। आता जी उरलेली वायर आहे ती आपण कटरने कट करून घेऊया। हे बघा आपली नथ तयार झाली। आता आपली जी बेस वायर आहे तिला पकडून तिला S असा शेप द्यायचा आहे आणि जो आपला चाप असतो तो आपल्याला तयार करायचा आहे। आता S शेप दिल्यानंतर आपल्याला सुरुवातीचा जो लूप आहे तुम्ही बघू शकता, जो सुरुवातीचा लूप आहे त्याच्या पुढे जी एक्सेस वायर आहे ती ठेवून उरलेली बेस वायर आपल्याला कट करून घ्यायची आहे। आता राऊंड नोज प्लायर घेऊन तिला टर्न करून राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। आता आपण इथे राऊंड शेप देऊन घेत आहोत आणि त्याला व्यवस्थित असं अरेंज करून घ्यायचं आहे। त्यानंतर लूपला थोडंसं मी राऊंड शेप अजून करते। त्यानंतर फ्लॅट नोज प्लायर घेऊन त्या राऊंड शेपला सुरुवातीला जो लूप आहे त्याच्यावरती आपण प्रेस करून घ्यायचे। प्रेस करून झाल्याच्या नंतर आपली नथ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या हाताने बनवलेली प्रेसिंगची सुंदर अशी नथ तयार आहे, जी पारंपरिक लुकसाठी एकदम परफेक्ट आहे, हो की नाही? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।